एकीकडे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढलेला असतानाच दुसरीकडे काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। देशात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे। काल झालेल्या सीसीपीएच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला। या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। Under the leadership of our Prime Minister Shri Narendra Modi ji, the Cabinet Committee of Political Affairs has decided today, that is 30th April 2025, that caste enumeration should be included in the forthcoming census. This demonstrates that our government is committed to the values and interests of our society and country. दरम्यान जातनिहाय जनगणनेची जी मागणी होतीये तिला जोर धरला त्या राहुल गांधी यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूया। का सेंसस का अनाउंसमेंट किया, हम इसको सपोर्ट करते हैं, पूरी तरह सपोर्ट करते हैं, मगर हम टाइमलाइन चाहते हैं। हम जानना चाहते हैं ये कब तक होगा, और ये एक पहला कदम है। तेलंगाना एक मॉडल बना है कास्ट सेंसस के लिए और वो ब्लूप्रिंट बन सकती है, मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताए जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा। बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। तर जातनिहाय जनगणनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात। बघूया। भारत सरकार के आज के कैबिनेट में आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो निर्णय लिया है जात न्याय जनगणना करने का, वो बहुत बड़ा फैसला है, ऐतिहासिक निर्णय है, और इसलिए मैं इस निर्णय का स्वागत करता हूँ। शिवसेना इस निर्णय का स्वागत करती है और इस फैसले को पूरा समर्थन शिवसेना देती है। सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। ऐतिहासिक दिवस आहे कालचा की मोदीजींनी आज या देशाला जी ताकद दिली, म्हणजे फक्त भाषणापुरते बोलायचे लोक, आता मी तर कालपासून वाट बघतोय एक नेता, काँग्रेसचा एक नेता शरद पवार साहेबांकडला, उद्धव ठाकरेकडला, ज्यांनी गरड ओरडले होते की जाती जनगणना करा, जाती जनगणना करा, जाती जनगणना करा, आणि लोकांना कन्फ्यूज केलं होतं। आज एक नेता नाही आहे मोदींचं अभिनंदन करायला। मोठ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे। कुठे गेले वडेट्टीवार, कुठे गेले नाना पटोले, कुठे गेले शरद पवार, उद्धव ठाकरे, जरा या अभिनंदन करा। कधी कधी माणसाने मोठं मन केलं पाहिजे। जर काँग्रेस सरकार असतं आणि मी भाजपचा लीडर असतो तर मी भाजपने अभिनंदन केलं असतं। मोठ्या मनाने सामाजिक जीवन जगलं पाहिजे, मोठ्या मनाने राजकारणात राहिलं पाहिजे। महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, मी स्वतः राहुल गांधीजी आणि अमोलदादा कोल्हे आणि आम्ही सगळ्यांनी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ही मागणी केलेली आहे। संसदेत ही आमची मागणी अनेक वर्षांची आहे। उशिरा का होईना सरकारने, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, मी त्याचं मनापासून स्वागत करते।